नमस्कार मित्रांनो. आज आपण गणिताचे काही क्वेश्चन बघू. हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा. एका मार्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल अनुक्रमे 84 सेकंद, 126 सेकंद व 210 सेकंदांनी बदलतात. ते तिन्ही सिग्नल बरोबर 8:20 एकत्र बदलले तर ते पुन्हा एकत्र कधी बदलतील? तर या ठिकाणी बघा त्यांनी काय काय दिलं आपल्याला. एक 84 सेकंद दिलंय, 126 सेकंद दिले आणि 210 सेकंद दिले. मी काय काय दिले गिव्हन ते लिहून घेतो. गिव्हन दिलेला आहे आपल्याला. सिग्नल ए जो आहे तो 84 सेकंद आहे. सिग्नल बी 126 सेकंद आहे. सिग्नल सी 210 सेकंद आहे. म्हणजेच आपल्या लक्षात काय येतं, सिग्नल ए हा प्रत्येक 84 सेकंदाला बदलतो, सिग्नल बी हा प्रत्येक 126 सेकंदाला बदलतो आणि सिग्नल सी हा प्रत्येक 210 सेकंदाला बदलतो. तर आपल्याला त्यांनी विचारले एकत्र म्हणून विचारले. एकत्र हे तिन्ही सिग्नल एकत्र बदलण्यासाठी काय काढावं लागेल आपल्याला, याचा लसावी काढावा लागेल. ठीक आहे. या ठिकाणी आपण याचा लसावी काढून घेऊ. पहिली संख्या आहे 84, दुसरी आहे 126 आणि तिसरी आहे 210. ठीक आहे. मला आपण 2 ने भागवून बघू. हे येईल 42, हे येईल 12, 12 6, हे येईल 21, 25, 10. ठीक आहे. बघू आता अजून कशाने भाग झालेला. 4 आणि 2 6, यांची बेरीज 6 येते, याची बेरीज 9 येते, याची बेरीज 15 येते, म्हणजेच 3 ने भाग जाणार. 3 1 3, 3 चौक 12, 3 2 6, 3 1 3, 3 3 9, 3 5 15. ओके. पुन्हा या तिन्ही संख्या 7च्या पाड्यात आहेत. 7च्या पाड्यात आहेत म्हणजे 7 ने भाग जाणार. 7 2 14, 7 3 21, 7 5 35. लसावी हा या आणि या संख्यांचा गुणाकार असतो. 2 6, 6 7 42, 2 6, 6 5 30, 0 3 2 6, 3 चौक 12. तर माझं याचं लसावी आलेलं आहे 1260. लसावी माझं आलेलं आहे 1260. तर ते तिन्ही एकत्र यायला प्रत्येकी 1260 सेकंदाला ते एकत्र येतात. मी याला मिनिटामध्ये कन्वर्ट करतो. जर सेकंदाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं तर आपल्याला काय करावं लागेल, 1260 ला 60 ने भागावं लागेल. ओके. 0 से 0 कॅन्सल, 6 2 12, 6 1 6. तर प्रत्येक 21 मिनिटाला 21 मिनिटांनी सिग्नल जे आहेत ते एकत्र बदलतील. सिग्नल एकत्र बदलतील. आता बघा आपल्याला प्रश्नात काय विचारले, तर 8:20 याच्या आधी बदलला होता, तर याच्यानंतर पुन्हा एकत्र कधी बदलते विचारलं. त्या ठिकाणी हे 8:20 आणि याच्यामध्ये मी माझी 21 मिनिटे ऍड केली, तर टोटल 8:41 सिग्नल बदलेली. सिग्नल जो आहे तो माझा बदलेल. सिग्नल एकत्र बदलतील. 8:41 सिग्नल एकत्र बदलतील. तर हे या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आता आपण दुसरा प्रश्न बघू. याच्यामध्ये काय म्हटलंय, एका महाविद्यालयात एकूण विद्यार्थी 500 आहेत. एका परीक्षेला बसले आहेत. त्यापैकी 78% विद्यार्थी इतिहासात आणि 64% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच 52% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. तर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कोणती? तर याला आपण पहिल्यांदा काय काय दिले आपल्याला बघू. आपण इतिहासाला ए मानू. इतिहासामध्ये किती आहेत? 78% आहेत. ओके. आणि इंग्रजीत किती आहेत? 64% आहेत. आणि दोन्हीत मिळून किती आहेत? दोन्हीत मिळून 52% विद्यार्थी 52% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. आपल्याला विचारलं आहे दोन्हीत पण उत्तीर्ण न झाल्यांची, म्हणजे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले, येत पण नाहीत आणि बीत पण नाहीत, अशी संख्या विचारलेली आहे. ठीक आहे. तर चला आपला फॉर्म्युला आपण अप्लाय करू. फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला,
ए युनियन बीचा फॉर्म्युला अप्लाय करू आपण. ए युनियन बी इज इक्वल टू ए प्लस बी मायनस ए अपॉन बी. ठीक, हा फॉर्म्युला मी अप्लाय करू या ठिकाणी. ए किती दिलंय मला 78, बी किती दिलंय 64, युनियन किती दिलाय 52 आणि मला बी काढायचं. बीला मी इकडं आणतो. यांची बेरीज करू आपण. एकशे 42 अशी बेरीज झाली. 142 मधून हे 52 आपण वजा करू. या ठिकाणी बघा याचा आन्सर येतं 90. दोघांमधली कॉमन संख्या जर 90 असेल म्हणजे ए आणि बी मिळून ए आणि बी मध्ये कॉमन 90% असतील तर राहिले किती 10%. आपल्याला ते 10% काढायचे. ओके, तर आपल्याला टोटल विद्यार्थी किती आहेत 500. 500चे 10% मी या ठिकाणी काढू शकतो. 500 गुणिले 10चे 100. ओके, याचं आन्सर माझं येतं 0 0 0 0 50. तर माझे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी असणार आहेत 50 हे माझं आन्सर असणार आहे. आता हा प्रश्न बघा, वडिलांचं वय या ठिकाणी काढायला लावलेलं आहे. तर प्रश्न असा दिलेला आहे आपल्याला, 3 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट होते. सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. तर वडिलांचे सध्याचे वय किती? किती वर्षापूर्वी विचारले? 3 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट होते आणि सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण इथं या ठिकाणी मुलाचे वय मानू आधी. मुलाचं वय मी x मानतोय. आणि वडिलांचे वय y मानू. वडिलांचे वय y मानू. ठीक आहे. 3 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर काय येणार? हे x - 3 येणार आणि y - 3 येणार. काय म्हटले? वडिलांचं वय हे झालं. वडिलांचं वय किती? मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. बरोबर का? हे मुलाचं वय याच्या 9 पट झालं. ठीक आहे. आणि ही पहिली कंडिशन झाली आपली. दुसरी कंडिशन आपल्याला काय दिली? सध्याचं वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. ठीक आहे. हे मुलाचं वय सध्याचं लिहिलं, हे वडिलांचं वय सध्याचं लिहिलं, वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. ठीक आहे. हे झालं इक्वेशन 2. 2 नंबर इक्वेशन मी 1 नंबर इक्वेशन मध्ये ठेवतो, म्हणजे y ची व्हॅल्यू 5x ठेवतो. 9x किती झालं? 9x झालं. 9 3 27 झालं. बरोबर. y इंटू y ठिकाणी 5x ठेवतोय. 5x मायनस. ठीक आहे. हे 9x मायनस 5x होणार. बरोबर. 9x मायनस 5x. 27 तिकडे गेलं, प्लस झालं. ओके. मायनस 5 4x इज इक्वल टू 24 झालं. हे x इज इक्वल टू 24/4. x इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू 6. जर मुलाचे सध्याचे वय मुलाचे सध्याचे वय 6 वर्ष आहे. 6 वर्ष. वडिलांना किती आहे? मुलाच्या 5 पट. म्हणजे काय येणार? y बरोबर 5x आहे. बरोबर. ठीक आहे. 5 गुणिले 6 होणार आहे. y बरोबर येणार 30 वर्ष. 30 वर्ष. तर आपल्या वडिलांचं वय विचारले. वडिलांचं वय जे आहे ते आपलं असणार आहे 30 वर्ष. वडिलांचे वय किती? वडिलांचे वय 30 वर्ष आहे. वडिलांचं वय 30 वर्ष आहे. हे आहे आपलं आन्सर.